मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विक्रोळीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडलेली आहे। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। विक्रोळीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला। विक्रोळीतील म्हाडाच्या इमारतीत क्रमांक 40 मध्ये हा स्लॅब कोसळलेला आपण बघतोय। ही इमारत बघतोय। अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी सध्या दाखल झालेल्या स्लॅब कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू झाला। म्हाडाच्या अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवला पाहिजे। जी घटना ज्या बिल्डिंगची घडली ती बिल्डिंग 40 नंबर बिल्डिंग 14 बिल्डिंगचे असोसिएशन होतं। ते असोसिएशननी राकेश दिवाण बिल्डरला हा प्रोजेक्ट दिला होता। दिवाणनी गेले 14 वर्ष प्रोजेक्ट करू शकला नाही। त्यांच्या कमिटीमध्ये डिस्प्यूट। आता त्यांनी दुसरा कोणी डेव्हलपर आणला, त्याचे काय प्रॉब्लेम झाला, दुसरा डेव्हलपर आणला, तिसरा डेव्हलपर चालूच होतं। म्हणून 40 नंबरची बिल्डिंग त्या 14 बिल्डिंगमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होते। तर अविनाश माने माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। अविनाश, आपण बघतोय दुर्घटना मोठी घडलेली आहे। 2 जणांचा मृत्यू झालाय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच पाहिलं मी त्याच इमारतीकडे उभा आहे। तुम्ही जर पाहिशील हीच ती इमारत आहे। ह्याच इमारतीमध्ये पाहिलं 14 लोक जे आहेत या ठिकाणी राहत होते। जर पाहिलं सायंकाळी 7च्या सुमारास जी आहे ती घटना घडलेली आहे आणि यात जर पाहिलं तर दोघांचा दुर्दैवी जे आहे ते मृत्यू झाला आहे। तुम्ही जर एकंदरीत पाहिलं की फार जुनी इमारत आहे। याच इमारतीमध्ये पाहिलं तर फार 60-70 वर्ष जी आहे ती जुनी इमारत आहे। ह्याच इमारतीमध्ये जी आहे ती घटना घडलेली आहे आणि घटनास्थळी आता अग्निशमन दल जे आहे ते दाखल झालेले आहे आणि जर पाहिलं की आजूबाजूला जे आहे ते बॅरिकेडिंग जी केलेली आहे, जे खतरा असं जे आहे ते या ठिकाणी बॅरिकेडिंग केलेली आहे आणि जर पाहिलं परिसरात जे आहे ते तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। याच ठिकाणी जर पाहिलं आमदार सुनील राऊत हे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी देखील एक वक्तव्य केलं आहे की सदोष मनुष्यवधाचा जो आहे तो गुन्हा जो आहे तो संबंधित अधिकाऱ्यांवरती जो आहे तो दाखल झाला पाहिजे, असं आमदार सुनील राऊत यांनी देखील या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलेले आहेत। सुमित, नक्कीच सर, आपण बघतोय सध्या इमारत खाली करण्यात आलेली आहे पोलिसांकडून, तसंच अग्निशमन दलाकडून घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा हा प्रयत्न सध्या सुरू आहे। लोकांना बाहेर काढलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।